लिव्ह इन मधील महिलेचा प्रियकरानेचा चिरला गळा. पतीपासून वेगळे होऊन प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेची तिच्या घरातील किचनमध्ये गळा चिरून हत्या झाल्याची घटना कोंडगाव येथील गणेशनगर श्याम बागमधील घरात सोमवारी रात्री घडली. 3 दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने हत्येची घटना उघडकीस आली आहे. तिच्यासोबत राहणारा प्रियकरच महिलेची हत्या करून फरार झालाय. या प्रकरणी कोंडगाव पोलीस ठाण्यात फरार प्रियकर शब्बीर राहणार अंबरनाथ याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. मृत महिला आणि आरोपी शब्बीर हे अंबरनाथ मधील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोंडगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवास मधील तळमजल्यावरील खोली भाड्याने घेतली. तिथे ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. विशेष म्हणजे हत्या झालेल्या महिलेची मैत्रीण तिच्या सोबत राहत होती. 15 सप्टेंबरला दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. भांडणात शब्बीरने धारदार कटारने महिलेचा गळा चिरला. तसेच दोन्हीही हाताच्या नसा कापून तिला जागीच ठार मारलं. यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून त्या ठिकाणाहून पळून गेला होता. शब्बीरच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस पथक आरोपीच्या शोधात परराज्यात गेले असून लवकरच त्याला ताब्यात घेऊन अटक केली जाईल अशी माहिती कोंडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.